प्रो कबड्डीच्या 10व्या पर्वाचा तिसरा टप्पा आता उद्या शुक्रवारपासून पुण्यात सुरू होत असून या घरच्या मैदानावर सर्व सामने जिंकण्याचे ध्येय पुणेरी पलटण संघाने ठेवले आहे। माळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये सामने होणार असून पुण्याची पहिली लढत हरियाणा स्टीलर्सशी होणार आहे। सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पुणेरी पलटणचा कर्णधार असलम इनामदार आणि प्रशिक्षक BC रमेश दोघांनीही अपराजित राहण्याचा उद्देश व्यक्त केला। आमचा संघ घरच्या प्रेक्षकांसमोर खेळण्यासाठी कमलीचा उत्सुक आहे। आम्ही गेल्या वर्षी अंतिम फेरी गाठली होती। यावर्षी पुन्हा एकदा अंतिम फेरीचे उद्दिष्ट बाळगले आहे। यावेळी विजेतेपद पटकावण्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू, असे कर्णधार असलम इनामदार म्हणाला। नव्या पर्वात पहिल्या 2 सामन्यात पलटणने जयपूर पिंक पॅन्थर्स आणि यू मुंबा संघाविरुद्ध विजय मिळवून झकास सुरुवात केली आहे। घरच्या मैदानावर आता त्यांची गाठ हरियाणा स्टीलर्स विरुद्ध पडणार आहे। विजयी मालिका पुण्यातही सुरू ठेवण्यासाठी पलटणचे खेळाडू सज्ज आहेत। संघाच्या कामगिरीबाबत बोलताना रमेश म्हणाले, आम्ही आत्तापर्यंत 2 सामन्यात चांगला खेळ केला आहे। ते सातत्य कायम राखून आम्ही पुण्यातही विजयी मोहीम कायम राखू असा विश्वास आहे। अंतिम फेरी गाठण्याचे उद्दिष्ट आहेच, पण त्यापूर्वी या मोहिमेला गती देण्यासाठी आम्ही याची सुरुवात घरच्या मैदानावरील 4ही सामने जिंकून करण्याचे पहिले उद्दिष्ट बाळगले आहे। संघ समतोल आहे। कर्णधार असलम इनामदार, उपकर्णधार मोहम्मद रेजा शाडलोई यांना संघातील अन्य खेळाडूंची सुरेख साथ मिळत आहे। पुणेरी पलटणने आपल्या फ्रँचायझीच्या युवा अकादमी आणि युवा पलटणच्या माध्यमातून स्वतःचा वेगळा संघ तयार केला आहे। त्यातूनच असलम, आकाश शिंदे आणि पंकज मोहितेसारखे खेळाडू उदयास आलेत। पलटण संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश कांडपालव म्हणाले, या अकादमीने पुणेरी पलटण आणि भारतीय संघाला चांगले खेळाडू दिले आहेत। असलम आणि आकाश नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघातून खेळले आहेत। असेच चांगले खेळाडू भविष्यातही घडवण्यासाठी आमची अकादमी प्रयत्नशील राहील। जो डिफेंडर और रेडर था, उनमें जो कभी था वो सब हमें कोच का से हमें सिखाया। सीनियर प्लेयर्स और जो दुनिया देखता डिफेंडर और रेडर में जो स्किल ऐसा रहना चाहिए, रेडिंग में और दोनों स्किल इम्प्रूवमेंट हुआ हमारी टीम बहुत ज़्यादा। हम चैंपियन बनने के लिए इस बार बहुत ज़्यादा सोच, बहुत अच्छा टीम परफॉर्मेंस दे रहा है। आज सीजन 10 चल रहा है। बहुत ही अच्छी बात है कि बड़ा स्पोर्ट्स इंडिया का खेल है जो अपना वो 10 सीजन तक आ गया है। तो पुणे की बात करें तो हमारा होम ग्राउंड है, तो थोड़ा कॉन्फिडेंस हमारा आप होता है। हमारे सब खिलाड़ी जब बाहर पुणे के लेग में जब उनको क्राउड उनके नाम से थोड़ा चिल्लाता है तो थोड़ा अलग महसूस होता है। तो और कॉन्फिडेंस से खेलते हैं। अच्छी बात है हमें कि पुणे में आके हमें और ज़्यादा सपोर्ट मिलेगा। लास्ट ईयर में हमने पुणे टीम फाइनल खेला है, तो इस सीज़न भी वही हमारे दिल में तो वही है कि बस हमारा सीज़न चेंज हुआ है, तो बस ट्रॉफी की हमारे दिल में कि हमें ट्रॉफी चाहिए। तो क्राउड का तो सपोर्ट रहेगा ही। तो हम वही हमारा जो स्ट्रेटेजी को सर ने सिखाया, उस स्ट्रेटेजी से हम हमारा परफॉर्मेंस दिखा के क्राउड का सपोर्ट लेके हम अच्छा करेंगे ग्राउंड में। From this academy has given players like Aslam, Akash, Pankaj to Puneri Pultern, and more importantly, it has given these players to the Indian Kabaddi team. If you see, most of the players from Yuva Pultern were part of the Indian national team. Okay, the camp. Then they got selected for Asian Games, where Aslam and Akash were both from Yuva Pultern grassroots. So they've come a long way. So credit goes to them. Okay, for working so hard, for having faith in the management, in the Puneri Pultern concept of having a Yuva Pultern. I always say this, that Aslam came to me in season 7. And we told him that why don't you wait for another season? Your time will come. You are too raw right now to come into pro kabaddi. But if you wait for another season, then at least for 6 seasons you will be on top.